नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलने सर्वांचं स्वागत करते. ओम नमः शिवाय. तर आज बघा आपण फ्लावरची अशी रश्शेदार भाजी बनवणार आहोत, झटपट होणारी. तर बघू शकते इथे घेतलेली आहे. आता याला मी कट करून घेते आणि मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेते. चला मग सुरुवात करूया. हे बघा, ते गोबीला मी छान असे मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे स्वच्छ. आता गॅसवरती तवली ठेवूया. हे बघा, गॅसवरती मी तवली ठेवलेली आहे. तर आपल्याला भाजून घ्यायचे. तेल टाकून भाजल्यानंतर एकच नंबर होईल भाजी आपल्याला खाण्यासाठी चविष्ट लागेल. बघू शकता तुम्ही. इकडे ना मी थोडासा खोबरा आणि कांदा भाजायला घेतलेला. अशा प्रकारची मी एक वेळेस नक्कीच करून बघा तुम्ही. खूप छान चविष्ट भाजी होते. हे बघू शकता आपल्या छान गोबीचा रंग बदललेला आहे. अशी लाल तर चटके लागलेले आहेत बघा. तुम्ही उकडायच्या ऐवजी अशी भाजून करा, चवीला खूप भन्नाट लागते. एक वेळेस नक्कीच करून बघा तुम्ही, छान लागेल. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ न स्किप करता बघा, कारण आपण जास्त वेळ लावणार नाही आहे. झटपट अशी होणारी रेसिपी बनवणार आहोत, गोबीची भाजी. हे बघा, तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये आपण मोहरी वगैरे टाकून घेऊया. बघा, छान गरम करूया. आता आलं आणि लसूणची पेस्ट टाकणार आहोत. यामध्ये आपल्याला टमाटर बघू शकतो. टमॅटो छान असं विरघळलेलं आहे. तर यामध्ये लाल तिखट टाकून घेणार आहोत आपण जेवढं लागेल तेवढं आपल्याला. त्यामध्ये मसाला आहे, अर्धा चमच ते टाकणार आहे. हळद पावडर आहे, अर्धी चमची टाकणार आहे. आणि यामध्ये बघू शकतो कांदा लसूण मसाला आहे. ते एकजीव करून घेतलेला आहे. आणि यामध्ये आपण गोबी टाकून देणार आहोत. बघू शकतो गोबी आता एकजीव करून घेते मी. तेवढे पाणी टाकून देते आपल्याला भाजीला जेवढं लागतं. रस्सेदार भाजी बनवायचं. हे बघा, यामध्ये आपण भाजलेला कांदा आहे ते टाकून घेणार आहोत. बघू शकतो कांदा टाकलेला आहे. आता यामध्ये आपण भाजलेलं खोबरं आहे ते टाकून घेणार आहोत. बघा, भाजलेलं खोबरं टाकलेलं आहे. आता यामध्ये यामध्ये शेंगदाण्याची कूट टाकायची आपल्याला. आणि चवीनुसार नमक टाकायचे. नमक टाकलेलं नाही आहे का, तर हो का, नमक टाकलेलं आहे, 1.5 चमच आहे. आता याला छान शिजू देते मी. हे बघा, त्यामध्ये आपण शेंगदाण्याचे पीठ आहे ते टाकून घेणार आहोत. बघू शकते छान. आता याला शिजून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त अशी चटपटी छानशी भाजी रेडी होते आपली. हे पहा, मस्त लगे असा सुरेख रंग आलेला आहे भाजीला. बघू शकता मस्त अशी चविष्ट छान झालेली आहे आपली गोबीची भाजी रस्सेदार. आपण कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर नाही टाकली. हे पहा, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. सुरेख रंग आलेला आहे आपल्या भाजीला. बघू शकता खाण्यासाठी मस्त रेडी आहे. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम नमः शिवाय. बघताच आपल्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. भाजीचा रंग सुरेख आलेला आहे बघा.